28 मार्चला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी जाहीर होण्याची शक्यता. अजित पवार गट लोकसभेच्या 5 जागा लढवण्यावर ठाम असल्याची ही माहिती. ठाकरे गटाची पहिली यादी उद्या जाहीर होणार. पहिल्या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असणार. संजय राऊत यांची माहिती. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मातोश्रीवर बैठक. शरद पवार, जयंत पाटील उपस्थित राहणार. उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकरांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार. मात्र वडेट्टीवारांचा उल्लेख टाळला. गडबडीत नाव घ्यायला विसरल्या असाव्यात, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आज स्वागताचं पत्र दिलं. उद्या विजयानंतर अभिनंदनाचंही पत्र देतील. प्रणिती शिंदेंनी लिहिलेल्या पत्राला राम शिंदेंचं प्रत्युत्तर. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवाराला विजयासाठी काम करा. बारामती आणि नगर दक्षिण संदर्भातील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. रामटेकमध्ये रश्मी बर्वेंना उमेदवारी दिल्यानं किशोर गजभिये नाराज. गजभिये उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. काँग्रेसमध्ये बंडखोरीची स्थिती. फडणवीसांची शिष्टाई आणि तसंच अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अखेर दिलजमा. सोलापूर मध्ये विधानसभा आम्हाला सोडा, आम्ही काँग्रेसचा प्रचार करू. माकपच्या नरसय्या आडम यांची भूमिका. तर दिंडोरी लोकसभा माकपसाठी देण्याची ही मागणी. सांगलीमध्ये पुन्हा एकदा एमडी ड्रग्जचं कनेक्शन समोर. ड्रग्ज बनवलं जात असल्याच्या संशयावरून कवठे महांकाळमधील इरळी गावात मुंबई गुन्हे शाखेचा छापा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.